मला 4 दिवसात खूप छान रिझल्ट आला. खूप 4 त्रास होता दिवसात? मला. काय सर? 4च दिवसात चांगला रिझल्ट आला हो तुम्हाला? हो हो सर, मी खूप हॉस्पिटल केले. हॉस्पिटल करून करून कंटाळा आलेला मला. माझे गुडघे दुखायचे, कंबर दुखायची, दम लागायचा, सारखी चक्कर यायची. खूप मला डिसऑर्डर होता. ऍक्च्युअली मी पण एकाच याच्यासाठी आलेले, पण मला खूप छान वाटलं. म्हणजे सगळे डिसऑर्डर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. येस. उषाताई, तुम्ही आता केअर टेकरचं काम करता, तुम्ही नाईट ड्युटीला असता. एक्झॅक्टली तुमच्या कामाचं स्वरूप काय? म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचंय की काय करता तुम्ही आणि साधारण त्या म्हणजे ती जी वेळ आहे ती किती वेळ तुम्हाला तिथं राहायला लागतं? सर कोणाची केअर माझी घेता? 14 मिनिटं ड्युटी आहे सर. मी संध्याकाळी 6ला येते, ती सकाळी 8ला जाते. ओके. अच्छा, आणि कुणाची केअर घेता तिथं? कुणाची काळजी असते, घ्यावी लागते तुम्हाला? एक आजी आहे त्यांची. अच्छा, ओके. एका आजीबाईंची काळजी तुम्ही घेता आणि तुम्ही स्वतः, मला हे मुद्दाम इथं त्यांना विचारायचं होतं उषाताईंना की बघा, बऱ्याच वेळेस आपण जे धडधाकट आहेत किंवा ज्यांचं अर्निंग सोर्स चांगला आहे, जे खूप चांगल्या पोझिशनवर आहेत, अशी लोक सुद्धा विचार करतात की आपण हा सकस संतुलित आहार घ्यायचा नाही घ्यायचा. पण तुम्ही उषाताईंकडे जर बघितलं तर त्या स्वतः एक केअर टेकर म्हणून एका आजींची काळजी घ्यायला जातात आणि 14 तासाची ड्युटी आहे. 14 तास त्या एका घरामध्ये असतात. तिथूनही त्या वेळ काढून, कदाचित आजी तिथं असतील, आजी झोपल्या असतील किंवा त्या जस्ट उठल्या असतील, पण ते सगळं मॅनेज करून त्या इथं हे करतायत. तर हा खूप एक चांगला संदेश आहे. उषाताई, मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की ऍज अ केअर टेकर, खूप रिस्पेक्ट वाटला तुमच्याबद्दल. ऍज अ केअर टेकर तुम्ही हे सगळं काम करताय, मग तुम्ही हा वर्कआउट किंवा हे जे सकस संतुलित आहार आहे त्याचं नियोजन कसं करता? तर मी येताना घेऊन येते डब्यामध्ये, आणि वर्कआउट मी अच्छा, सकाळी 5 वाजता उठते आणि इथेच करते कामामध्ये. येस. म्हणजे अशी काही कारण देता येत नाहीत ना की मी कामावर आहे, मला वर्कआउट जमणार नाही, मला आहार घ्यायला जमणार नाही? येस रोज येस करते सर, रोज आहार घेते, रोज वर्कआउट करते. इथे नाही कधी आहार आणला तर घरी जाऊन घेते. येस. तर तर मला थँक्यू रिझल्ट व्हेरी एवढा मच भारी उषाताई. आलाय ना, तर मला मी ही फॅमिली कधीच सोडणार नाही. मरेपर्यंत मी काटकसर करून हे घेणारच. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच उषाताई. खूप छान तुम्ही संदेश पण दिलात. आणि मला इथं डिस्क्लेमर द्यायचं आहे की उषाताईंची जी ऍसिडिटी बरी झाली किंवा त्यांचे जे छोटे मोठे डिसऑर्डर झाले, कमी झाले, हा त्यांचा वैयक्तिक बदल होता. व्यक्तिपरत्वे वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. तर थँक्यू उषाताई, थँक्यू व्हेरी मच. ज्या दिवशी कदाचित आता मला तुम्हाला सुट्टी नसेल ह्या सगळ्या केअर टेकर ऍक्टिव्हिटी मधून, पण समजा जर तुम्हाला कधी सुट्टी मिळेल तर तुमचा स्वतःचा एक एनर्जेटिक वर्कआउट आम्हाला बघायचा होता. तुम्ही एखाद दिवशी गाईड करा मॅडम, आणि तुमचा पूर्ण वेळ, तुमचा अनुभव घ्यायचा. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे तुमच्या जीवनातले आम्हाला ऐकायला आवडतील. तर थँक्यू व्हेरी मच उषाताई. ऑल दी बेस्ट. थँक्यू.